हॅलो गाईज, तर आज आहे लास्ट डे गोवामध्ये आणि आम्हाला फायनली येल्लो कलरची गाडी भेटली. फोटोसाठी घेतली आम्ही स्पेशल. तर आम्ही गाडीचे नुसते असे चक्कर घेत होतो आणि असं 1-2 व्हिडिओज काढले आणि खूप छान वाटत होतं. नवीन गाडीचा फील असा वेगळाच असतो. तर ही गाडी म्हणजे चालवण्यात खूप मजा येत होती, खूप जास्त. सो आम्ही लास्ट डे म्हणून फुल गाडी चालवून घेतली आणि फुल मजा करून घेतली. छान आहे फसिनो तशी. इकडे गोवा साईडला तुम्हाला सगळ्या ह्याच गाड्या दिसतील, दुसऱ्या दिसणारच नाही. आणि दिसली तर एखादी रेअर, एकदम रेअर. तर तुम्ही कोणती पण गाडी घ्या, 400-500 पर डे चार्जेस आहेत. आणि आम्हाला त्यांनी आधी एकदम भंगार जुनी गाडी दिली होती. सो आता त्यांनी आम्हाला नवीन गाडी दिली. लास्ट डेला का असे ना, पण नवी भेटली. सो वी आर हॅपी. आणि आम्ही खूप सारे फोटोज काढले. तर आता आम्ही जाणार आहोत फ्ली मार्केट. ते फक्त बुधवारी ओपन असतं. सो बघू आपण काय काय आहे तिथे. आणि त्याच्यानंतर संध्याकाळी आमची ट्रेन आहे. सो संध्याकाळी आम्हाला परत जायचं आहे. फोटो सेशन इज डन. आज मी स्वतः गाडी चालवणार आहे. रोज हेच गाडी चालवत होते मी. फक्त पॅरा रोडला चालवली होती थोडीशी, ती पण एकदम थोडीशी. सो आता मी गाडी चालवणार आहे आज पूर्ण. तर आता आपण जाणार आहोत फ्ली मार्केट. तर त्याच्या आधी आपण काहीतरी खाण्यासाठी जाणार आहोत. तर चला मग आपण काय काय करतो ते तुम्ही पण बघा. तर आम्ही गोवामध्ये असं गोवाचं स्पेशल असं काही फिश थाळी वगैरे काही ट्राय नाही केलं आहे. बट आम्ही आज ठरवलं आहे की जी गोवाची स्पेशल फिश थाळी असते, गोवन थाळी असते ना, ती आपण ट्राय करूया. हॅलो गाईज, तर आता आपण आलो आहे गोवन स्पायसेसला फिश थाळी खाण्यासाठी. खूप दिवसापासून आम्ही एकचदा म्हणजे फिश खाल्ली, कारण आम्हाला दोघांना त्रास होत होता. सो आज खाऊया, चला. तर माझी मैत्रीण अनुजा आणि काजल यांनी सजेस्ट केली होती. त्यांनी अजून एक दुसरं सांगितलं होतं, व्यंकटेश म्हणून आहे. पण आम्हाला आता एवढा टाईम नव्हता ते शोधण्यासाठी. सो आम्ही इथे आलो. तर बघू कशी लागते, काय लागते. आम्हाला जास्त म्हणजे नॉनव्हेज खायची इच्छा होत नाही, कारण आम्हाला उन्हामुळे खूप त्याचा असं उलटा त्रास होतो आहे. पण ठीक आहे, आपण आता आलोच आहे तर ट्राय करूया एक फिश थाळी. आणि यांच्या म्हणजे आमच्या ओनरने सांगितलं होतं की चिकन कॅफ्रेन म्हणून आहे इथे स्पेशल, तर ते पण बघा. जेवणाची आम्ही आतुरतेने वाट बघत आहोत, पण अजून जेवण आलं नाही. फक्त प्लेट देऊन गेले. तर हे आहे ते चिकन कॅफ्रेल, ग्रीन मसाल्यामध्ये कोटेड आहे. बघू आता कसं लागतं, काय लागतं. सॉरी टू से, पण हे जे की चिकन कॅफ्रेन होतं, याचा फर्स्ट बाईट मला चांगला लागला, म्हणजे चांगलं आहे असं वाटलं. त्याच्यानंतर सेकंड बाईट असं वेगळंच फील आला, म्हणजे असं एकदम विचित्र. आणि यांनी फर्स्ट बाईट खाल्ला आणि यांना बिलकुल नाही आवडलं. आणि आम्ही नेहमी काय करतो माहिती का, कोणती पण डिश घेतो ना, ती आवडो नको आवडो आम्ही पूर्ण खातो. मी जरी नाही खाल्ली ना, तर ते पूर्ण फिनिश करतं. पण ते आता मला बोलले की बिलकुल नको खाऊ जर आवडत नाही तर, कारण आम्हाला म्हणजे ट्रॅव्हलिंग करायचं आहे आणि उगाच काही त्रास नको व्हायला या गोष्टींमुळे. सो आम्ही दोघांनी एक बाईट खाल्ला आणि ती डिश तशीच्या तशी ठेवली. ती आम्ही वेस्ट वगैरे नाही करणार, ती कोणाला तरी देऊन देऊ, कारण नाही आवडत आहे आम्हाला, ते जातच नाही आहे. बघू आता हे पॅक करून घेऊ आणि कोणाला तरी देऊ, नाहीतर मग एखाद्या बघू कोणाला तरी देऊ आपण. हे असं वेस्ट करण्यापेक्षा पॅक करून घेऊ. आम्ही चिकन कॅफ्रेन मागवलं होतं आणि ते बिलकुल चांगलं नाही आहे, तसंच्या तसं पडलं आहे. ते आमच्या रूमच्या ओनरने सजेस्ट केलं होतं, जे एकदम बकवास नाही, पण चांगलं नाही आहे, एकदम बकवास. आम्हाला अजून रिस्क नव्हती घ्यायची, म्हणून आम्ही जी गोवन थाळी होती ना, ती एकच मागवली. म्हणजे काय टेस्ट वगैरे बघायचं आहे ते एका याच्यातच बघू, कारण 2 मागवून जर आवडली नाही तर मग प्रॉब्लेम होऊ शकतो, म्हणून एकच मागवली. याच्यात फक्त राईस असतो, एक फिश असते आणि एक म्हणजे रसा वगैरे असे बरेच टाईप होते. फिश सुंदर होती, पण तिथे सगळ्या फिशच्या प्राइजेस एकदम हाय होत्या. तर ही जी होती ना, ही काहीतरी 350 का काहीतरी म्हणजे प्लेट होती, त्याच्यात ही फिश होती. ती आम्ही चूज केली होती रवा फ्रायवाली. तुम्ही चूज करू शकता रवा फ्राय की तवा फ्राय. मोस्टली रवा फ्रायच चांगली लागते.
थाळी घ्या फक्त. आणि जर तुम्हाला असं म्हणजे सेपरेट फिश कोणती खायची असेल तर त्यांची प्राइसेस 1500, 2000, 3000, 4000 असे आहेत. सो ॲज पर युअर विश तुम्हाला खायची तर खाऊ शकता. चांगली आहे पण मम्मी पण बनवते भारी. फिश कशी आहे? फिश खरंच सुंदर आहे पण मम्मीसुद्धा सेम अशी बनवते तर आपण आपल्या घरी पण एन्जॉय करू शकतो सेम फिश. हे का अरे पाणी मस्त आहे पण हे मस्त आहे पण हे काय बघ ना तू ट्राय कर ना. पोळी वगैरे काहीच नाही, फक्त राईस. हे काय भारी असते कधी काय म्हणजे नॉर्मल आहे. ठीक आहे.